तर भावांनो आपण आपला किचनचं प्रॅक्टिकल आहे. तर आपण बनवत आहे चू पेस्ट. तर पाणी गरम केलेलं आहे, त्यात बटर टाकायचं थोडे 30 ml बटर 30 ग्रॅम. तर तिथं हे आमचे शुभम शेफ, आम्ही सेम बनवणार आहे. आता त्याच्यात एपी फ्लावर टाकायचे 60 ग्रॅम. तर भावांना याला हलवून घ्यायचं, पूर्ण मिक्स झालं पाहिजे. आमचे शेफ बघा. तर भावांनो बघा, माझ्या उरायचं झालं पूर्ण. मला आता ह्या परिस्थितीत आहे, मला तर सॉफ्ट करून घ्यायचं. आता असं 2 अंडी फोडून घेतलेत, त्याच्यात 2 अंडी आणि हाफ पॅक ऑफ व्हॅनिला एसेन्स टाकले. तर आता चांगलं बीट करून घेऊ. तर असं जोरात जोरात बीट करायचं त्याला. ते थंड होईपर्यंत बीट करायचं. परत आपण इथे इक्लेअर्स करत आहोत, इक्लेअर शेप. तर आता याला आपण आता बघू शकता आपण हे बेक व्हायला लागलेलं आहे. याचा 175 टेम्परेचरमध्ये आहे आता हे, आणि याचे 8 मिनटं राहिले. बघू शकता आपण एक आपले 2 नंबरचं आहे ते. बाकी बटर टाकायचं आहे आता आपल्याला. मेल्ट झाल्यानंतर त्यात कॅप्सिकम, बेल पेपर टाकून मिक्स करायचं आहे. चांगलं सॉते करून घ्यायचं आहे प्रॉपर. त्याच्यानंतर एफी फ्लावर टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर अमेरिकन कॉर्न टाकून परत एकदा मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर मिक्स हब आणि मिरी चिल्ली पॅप्रिकन टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करायचं आहे. तर ब्लॅक पेपर टाकायचं आहे. नुसार मीठ. आपण फ्रेश क्रीम टाकणार आहोत. एकदा फ्रेश क्रीम टाकणार आहोत. आपल्याला थोडीशी कमी वाटते ती. 2 AP स्पून आपल्याला क्रीमी चीज टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. So this is the stuffing for your profit. आपण आपली स्टफिंग तयार झालेली आहे. तर आपण बघू शकता की हे सगळं काढलेलं आहे, आपण बेक झालेलं आहे. बघा बेक झाल्यानंतर कसं दिसतंय प्रॉपर एकदम. ह्यात शुगर पावडर आणि कोको पावडर टाकून 4 चमचे पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे सगळं हलवून घ्यायचं मिश्रण. आणि आता बघू शकता आपण कसं झालं. बघू शकता आपण कसं झालेलं आहे. स्टफिंग भरण्यासाठी क्रीमची स्टफिंग भरणार आहे आपण, व्हिप क्रीमची. त्यासाठी आपण हे कापत आहोत. हे बघू शकता तुम्ही. हे सगळं असं कापून घ्यायचं आहे आणि यात क्रीमची स्टफिंग भरायची, व्हिपिंग क्रीमची. हे सगळं कापून घ्यायचं आहे असं एकदम प्रॉपर शेपमध्ये देऊन. ह्याला पण असं गोल कापून घ्यायचं आहे.
सर्कल शेपमध्ये होते ते पण सगळे गोल कापून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही. आणि ह्यात पण स्टफिंग आहे, मी तुम्हाला दाखवतो पुढे ती स्टफिंग कशी आहे, मी सगळं सांगतो डिटेलमध्ये. हे बघा ही स्टफिंग आहे, आपण जे सर्कल शेप दिलेला ना त्यात ही स्टफिंग भरायची आहे. बघू शकता तुम्ही असं करायचं आहे. सगळे असे या स्टफिंगमध्ये भरून घ्यायचे आहेत आणि जे अर्धवरचं होतं त्याने परत ते झाकून घ्यायचं आहे सगळं. हे बघा हे असं प्रेझेंटेशन करायचं आहे सगळं. बोल व्हिपिंग क्रीमचं स्टफिंग टाकत आहोत. हे बघा हे कलर्स आहे ते. हे कोको पावडर आणि ह्याचं स्टफिंग आहे. भावांना आपण आता टेस्ट करू. तर शेवट झालेला आहे. तर आता आपण दुसरी डिश ट्राय करत आहे. शेवट झाले शेवट. घेतल्यासाठी मनापासून धन्यवाद.